आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापियेली। गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया। तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा। गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया। विठ्ठल विठ्ठल सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापियेली। गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जघन निहित पानी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे। विठ्ठल विठ्ठल संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापियेली। गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया। संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्यावर कशी कृपा केली एका दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात। विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, या भूमीमध्ये या ठिकाणी श्री महादेव दत्तात्रय संस्थान संबर, ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली, परिसराचा कायापालट झाला, असे असणारे श्री आनंद भारती महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री रामकथा आणि संध्याकाळचा हा कीर्तन महोत्सव आहे। या ठिकाणी श्री मठाधिपती महाभारती महाराज, गुरु ज्ञान भारती संस्थान संबरकर, श्री एकलव्य भारती गुरु महाभारती संबरकर महाराज, समस्त ग्रामस्थ मंडळी संबर, सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये
संस्थांच्या वतीने महाराजांच्या आज्ञेने आदरणीय हरिभक्तीपरायण दत्त महाराजांच्या माध्यमातून मला हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी सेवेकरता उपस्थित सर्व संत मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व संतांना मी नमस्कार करतो. या संस्थांचे मठाधिपती त्यांनाही नमस्कार करतो, वंदन करतो. या ठिकाणी असलेली सगळी गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य, टाळकरी मंडळी आणि विशेष उपस्थित असलेले सगळे श्रोते सज्जन आणि माता भगिनी, परिसरातील सर्व महाराज मंडळी यांना वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची. विठ्ठल या ठिकाणी परमपूज्य प्रातस्मरणीय श्री आनंद भारतीजी महाराज यांची संजीवन समाधी, जशी ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे तशी आनंद भारतीजी महाराज यांची सुद्धा ही संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे थडग्याची समाधी नाही बरं का. संजीवन समाधीमध्ये संजीवन ते त्या ठिकाणी समाधिस्थ झालेले आहेत. जसं ज्ञानोबाराय आजही त्या ठिकाणी विराजमान बसलेले आहेत, विराजमान आहेत. आपल्या भक्तांना ते दर्शन देतात. अगदी त्याच पद्धतीने जे जे योगी असतात, सिद्ध महापुरुष असतात, संजीवन समाधी त्या ठिकाणी घेत असतात. आणि त्यांची जर इच्छा असेल तर त्यांचा देह तो तसाच ठेवू शकतात. विठ्ठल विठ्ठल आणि अशा महात्म्यांचा चालू असलेला हा पुण्यतिथीचा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने या परंपरेतील, यती परंपरेतील अनेक यती महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे आदरणीय काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरी महाराज आहेत, सगळी परिसरातील मंडळी आहेत. आणि मला या ठिकाणी महाराजांची सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. म्हणून संतांचंच वर्णन करणारा अभंग मी निवडलेला आहे. कारण संतांचा उत्सव चालू आहे. या अभंगातून श्री आनंद भारती महाराजांनी आपल्याकरता काय केलं, आपल्या सर्वांच्या करता काय केलं, आपण काय होतो आणि त्यांनी काय केलं असं सांगणारा सुंदर अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या उत्सवाला, या मला वाटतं त्यांच्या समाधीला 500 वर्ष होऊन गेली. 500च्या पुढे होऊन गेली. 509 वर्ष म्हणजे एवढा दीर्घ काळपर्यंत चाललेला उत्सव, परंपरा असलेला उत्सव. मला वाटतंय आता असे एवढे परंपरेचे उत्सव पाहायला मिळत नाही. आणि जेवढी जास्त दिवस ती परंपरा चालते तेवढा त्याच्यामध्ये त्या तपामुळे म्हणा, पुण्यईंमुळे म्हणा, वाढ होत चालत असते. पूर्वीचा काळ ज्यावेळेस महाराज हयात असतील त्यावेळेस कसा काळ असेल, त्यांनी कसं त्या ठिकाणी सप्ताह केले असतील, कसा परमार्थ वाढवला असेल. परंतु त्यांच्या तपाची पुण्य, त्यांचं नामस्मरण, त्यांचं चिंतन म्हणून आज आपल्याला हे सगळं वैभव पाहायला मिळतंय. विठ्ठल संतांचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. का बरं संतांचं पुण्यस्मरण आपण करायचं? आमचे परमपूज्य गुरुवर्य
विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, संतांचं जर आपण पुण्यस्मरण केलं नाही तर त्यांचं काहीच बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांना काय फायदा आहे? त्यांना काही विशेष फायदा नाही, त्यांना काही लोकांतराची प्राप्ती होणार नाही, त्यांना काही सद्गती मिळवायची नाही, कारण जिवंत असतानाच ते परमात्मा स्वरूप झालेले असतात. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, मरणा अलीकडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणि कीकडे जातील केवी. मरायच्या अगोदरच ते परमात्मा स्वरूप झालेले आहेत. आता देह राहो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. दोरी सर्पत्व वावो दोराची कडून. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जिवंत असतानाच ते समाधिस्थ झाले. याचा अर्थ काय? जसं ज्ञानोबारायांनी जिवंत असतानाच समाधी घेतली. किती वर्षी घेतली? 22व्या वर्षी. तसा तर समाधीचा निर्णय घेतला 16व्याच वर्षी. म्हणजे 16व्या वर्षी त्यांचं सगळं काम पूर्ण झालं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहू. आपलं 96व्या वर्षी संपत नाही. त्यांनी 16व्या वर्षी सगळे कृतकृत्य अवस्था प्राप्त काय करायची ते प्राप्त करूनच जन्माला आलेले आहेत. त्याप्रमाणे महाराज त्या ठिकाणी कृतकृत्य झालेले होते, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले होते. त्यांचं पुण्यस्मरण आपण एवढ्यासाठी करायचं असतं. कुठल्या तरी एका उपनिषदामध्ये असं वर्णन आलंय, जे त्यांची आता एखादा महात्मा परमात्मा स्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाल्यानंतर सुद्धा त्याचं शरीर राहतच. मग त्याचं शरीर राहिल्यानंतर त्या शरीराकडून घडलेलं पुण्य आणि पाप कुठे जातं? त्याचं वर्णन त्यांनी असं केलं, जे त्यांची स्तुती करतात त्यांच्याकडे त्यांचं पुण्य जातं, आणि जे त्यांची निंदा करतात त्याच्याकडे त्यांचं पाप जातं. विठ्ठल विठ्ठल. त्यांना त्याचा संश्लेष लागत नाही, ते परमात्मा स्वरूप झालेले आहेत. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. आणि म्हणून अशा स्थितीला प्राप्त झालेले श्री आनंद भारती महाराज, त्यांचं पुण्यस्मरण आपण का करायचं? तर ज्ञानोबारायांनी संतांच्या पुण्यस्मरणाचे अनेक फायदे सांगितले. ज्ञानोबाराय बोलतात, विपाई आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता, लाभवाथी. त्यांची प्रशंसा आपण केली तर अनेक लाभ प्राप्त होतात. कोणते कोणते लाभ होतात? हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गेवसावे. मनोनी वानावे ऐकावे, त्याची सदा. आपले जो हरवलेलं आहे, ज्ञान असेल, भक्ती असेल, सुख असेल, आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपण संतांना पाहिलं पाहिजे. आणि संतांना पाहण्याकरता संतांचं अगोदर वर्णन ऐकलं पाहिजे, नंतर वर्णन केलं पाहिजे. तर आपल्याला त्या ठिकाणी ते प्राप्त होईल. किंवा जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. अनेक संतांच्या पुण्यस्मरणामध्ये लाभ आहे. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. पुण्यवंत
पुण्यस्मरण आपण का करायचं, त्याच्यात अनेक लाभ आहेत. आपल्याला पुण्य प्राप्त होतं, आपलं पाप जातं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, किंबहुना आपल्याला त्यांची योग्यता ते हळूहळू देतात. ज्ञानोबाराय म्हणतात आपल्या वाणीला विश्रांती प्राप्त होते. ऐक जेत वाचा विसवे. किंबहुना संतांचं जर वर्णन आपण केलं तर देवाला सुद्धा आवडतं. कदाचित आपण देवाचं वर्णन केलं आणि संतांचं वर्णन केलं नाही तर ते देवाला आवडत नाही. देवाचं वर्णन केलं नाही आणि केवळ संतांचं वर्णन केलं तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती पै प्रियाची प्रेमळाची वार्ता. जे अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुल्या. म्हणून संतांचं वर्णन करायचं आणि त्यांचं पुण्यस्मरण करायचं. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला अनुभव सांगितलेला आहे. का अनुभव सांगितला त्याची एक दोन कारणं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता म्हणून अनुभव सांगितला. संतांनी आपल्यावर उपकार केले, संतांनी आपला उद्धार केला आणि म्हणून संतांचं आपण नाव घेतलं पाहिजे. त्याला कृतज्ञता असं म्हणतात. माणसाने आपल्या जीवनात नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, कधीही कृतघ्न असू नये. ज्यांनी उपकार केलाच त्याच्यावर अपकार करणारा असतो त्याला म्हणायचं कृतघ्न, आणि उपकार केलेल्याची जाणीव ठेवतो त्याला म्हणायचं कृतज्ञ. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे कधी जर तुकाराम महाराज आले आळंदीला, गुरुवरे सांगत असतात की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष प्रगट होऊन तुकाराम महाराजांना दर्शन द्यायचे. दर्शन दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं वर्णन करायचे. काय तुकाराम महाराज तुमच्या मुखातून अमृतासारखी वचनं बाहेर पडतात, गाथा बाहेर पडते. ते वर्णन ऐकलं की तुकाराम महाराज हात जोडायचे आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचे, महाराज याच्यात आमचं काहीच नाही, हे सगळं तुमचं आहे. विठ्ठल आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. हे सगळं तुम्ही दिलेलं आहे, तुमचं आजीचे हे माझं तुम्ही कृपादान. याला कृतज्ञता असं म्हणतात. कृतज्ञता म्हणून अनुभव सांगितला. का अनुभव सांगितला? त्यांचा अनुभव आपल्या उपयोगाचा आहे म्हणून सांगितला. तुमचे आमचे अनुभव संसारातले असतात, पण संतांचे अनुभव परमार्थातले असतात. आपले अनुभव बऱ्याच वेळेला दुःखाचे असतात, पण संतांचे अनुभव हे सुखाचे असतात. आपले अनुभव बऱ्याच वेळेला बदलणारे असतात, पण संतांचे अनुभव कधीच बदलत नाहीत. म्हणून संतांचे अनुभव आपण ऐकले पाहिजे. का अनुभव सांगितला? आणखीन एक कारण सांगतो. संतांना तो अनुभव आल्यानंतर तो अनुभव सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून ते सांगतात. अनुभवे आले अंगात या जगात तसे, या जगात तसे, या जगात तसे. अनुभवे आले अंगात या जगात तसे, या जगात तसे, या जगात तसे. गीतेमध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्तांचं वर्णन करतात. मच्चित्ता
मद्गतप्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. त्याच्यावर मधुसूदन सरस्वतींनी टीकेमध्ये खूप सुंदर वर्णन केलंय. दोन समान बोधवान एकत्र आले तर काय करतात म्हटले एकमेकाला बोध देतात. बोधयंत परस्परम. एखादा बोध संपन्न महात्मा असेल आणि सामान्य लोक असेल तर काय करतात म्हटले कथयंतश्च माम नित्यम. महात्मे एकत्र आले तर एकमेकाला बोध देतात आणि एक महात्मा असेल सामान्य लोक असतील ते कथा करतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी त्याचं सुंदर वर्णन केलंय. दोन समान बोधाचे महात्मे एकत्र आले कसे असतात, त्यांची स्थिती कशी असते. ज्ञानोबारायांनी वर्णन केले. दोन तुडुंब भरलेली सरोवर आणि मध्ये एक छोटासा बांध असेल आणि हवा आली वारा आला की या सरोवरातलं पाणी या सरोवरात आणि या सरोवरातलं पाणी या सरोवरात. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालविती परस्परे मग तरंगाशी धवळारे तरंगची होती. तसे दोन महात्मे एकत्र आले त्यांची चर्चा जी असते ती परमात्म्याविषयी असते बरं का. बोधाची चर्चा असते. आपली चर्चा वेगळी असते. आपली चर्चा संसाराविषयी असते. हा असा आहे तो असा आहे हे असे ते असे. परंतु संत एकत्र आल्यानंतर त्यांची चर्चा उदाहरण जर द्यायचं झालं तर गोकुळातल्या दोन गोपी एकत्र आल्या. काय त्यांची चर्चा असायची ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. एकी एकटाची आसोनी एकला सामान्य स्त्रिया नव्हत्या बरं का. नारद महर्षींनी लिहिलंय न तत्र महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद. त्यांना महात्म्य ज्ञानाची विस्मृतीचा अपवाद नव्हता. तद्विहीनम जारानामिव. त्यांना ज्ञान होतं परमात्मा कोण आहे. गोपीगीतामध्ये त्यांनी वर्णन केलंय. नखलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नामंतरात्मदृक् विखन सार्थितो विश्वगुप्त ये सखऊ देवान सात्वताम कुले. देवाला म्हणतात देवा आम्हाला माहिती आहे तू कोण आहे. नखलु गोपिका नंदनो भवान. भवान खलू गोपिका नंदनो भवान न. तो फक्त नंदाचा निषेधीचा मुलगा नाहीस. कोण आहे मग मी. अखिल देही नाम अंतरात्मदृक्. सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये सर्वांचा अंतरात्मा सर्वांचा साक्षी त्या ठिकाणी द्रष्टा देवा तुम्ही आहात. विठ्ठल विठ्ठल. दोन महात्मे एकत्र आले ते त्यांची ही चर्चा आहे. आणि एक महात्मा असतील आणि सामान्य लोक बसली कशी चर्चा करतात. कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. ज्ञानोबारायांनी त्याचाही दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात जैशी कमळ कळिका धालेपणे हृदयीच्या मकरंदा ते राखो नेने दे राया रंका पारणे अमोदाचे. तसं संतांना अनुभव आला
संतांच्या अंतकरणात आनंद प्रगट झाला की संत तो आनंद दुसऱ्याला देतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, स्वभावे बाहेरे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे. धरी काही हरिताई परे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, अंतरीचे धावे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. चाल बाहेर आली बरं का. त्यांनी इतके वर्ष चाली म्हणलेले आहेत ना, त्यामुळं आत आलं वातावरण झालं की मनुष्य वाटतं. आत असलेलं माणसाला लपवता येत नाही. आपला चेहरा म्हणजे अंतकरणाचा आरसा आहे. कोण कोण कीर्तन ऐकतं हे सुद्धा चेहऱ्यावरून कळतं बरं का. हो. आणि कोणाकोणाला कीर्तनात आनंद वाटतो हेही चेहऱ्यावरून कळतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, समोर बसलेली जी माणसं असतात त्यांचे चेहरे असे असतात, असं वाटतं आताच कोणाला पोचून आले का काय. इथं नाही तसं कोणी बरं का. धरून ठेवल्यासारखे बसलेली माणसं असतात, परंतु आतमध्ये आनंद आला का तो चेहऱ्यावर व्यक्त होत असतो. तसं साधू संतांना भगवान परमात्म्याचा अनुभव आला, भगवत दर्शन झालं, लपत नाही, ते सगळ्यांना सांगत सुटतात, विठ्ठल विठ्ठल. लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही, लपविता खरे
सुद्धा काही लपवता येत नाही, बाहेर धावता येते. तुकाराम महाराजांना संतांचं दर्शन झालं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संतांचा अनुभव प्राप्त झाला. कधी तुकाराम महाराजांना दर्शन प्राप्त झालं? महाराजांनी सुद्धा तुमच्या आमच्यासारखीच भूमिका त्या ठिकाणी घेतली. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक दुःखाचे प्रसंग सुरुवातीच्या काळात आले. वडील गेले, आई गेल्या, अनेक दुःखाचे प्रसंग आले. मला असं वाटतंय तेवढे दुःखाचे प्रसंग जर आपल्या जीवनात आले तर आपण कदाचित परमार्थात सुद्धा राहणार नाही. अनेक दुःखाचे प्रसंग आले. महाराजांनी शेवटी लक्षात घेतलं की हा संसार म्हणजे दुःखाचाच आहे. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, या लागी शतजर्जर नावे, रिगोनी केवे निश्चिंत व्हावे, कैसेने उघडी असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण उखदेशी, जेथ चहूकडे जळत वनवा. आता आपल्याला शाश्वत सुख प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि शाश्वत सुख कुठं मिळेल? महाराजांच्या लक्षात आलं आपल्याला संतांच्याकडे ते मिळेल. आणि म्हणून महाराजांना तळमळ लागली, कधी आपल्याला संत भेटतील. तळमळ जर असेल तर मग संतही भेटतात आणि देवही भेटतो. तळमळ लागली, काही तो स्वामी भेटेल, काही हे बिरडे फिटेल, युगा ओनी वडील निमिषमानी. त्या तळमळीचा परिणाम महाराजांना संत भेटले. महाराजांनी स्वतःच वर्णन केले, सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाही घडली. स्वप्नामध्ये गुरूंचं दर्शन झालं आणि स्वप्नात गुरूंनी त्या ठिकाणी उपदेश केला, विठ्ठल काय महाराजांचा विश्वास असेल हो. स्वप्नी मानियेला गुरुचा उपदेश, धरीला विश्वास दृढ नामी. श्रद्धा असेल, विश्वास असेल तर स्वप्नात सुद्धा आपल्याला गुरु भेटू शकतात. आणि श्रद्धा विश्वास जर नसेल तर जागृतीत किती गुरु आले आणि किती गुरु गेले. बाबाजीने सोने योनी तुकायाला, अनुग्रह दिदला निज प्रदेश, अनुग्रह दिदला निज प्रदेश, अनुभव दिला निज अनुभव दिला निज. महाराजांनी शब्द वापरले, मी स्वप्नात त्या ठिकाणी गंगेच्या स्नानाला चाललेलो होतो, गुरूंनी येऊन मला सापडवलं, सापडविले वाटे. आपली चित्ताची अवस्था व्यवस्थित झाली, आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं की आपल्याला गुरु शोधावे लागत नाहीत. गुरु आपणहून आपल्याला येऊन मार्गदर्शन करतात. ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, ते तर सद्गुरू आपैसा भेटेची गा. तसे तुकाराम महाराज म्हणतात, मला गुरु आपणहून भेटले. नवे नवे त्यांनी मला अडवलं. मी स्नानाला चाललो होतो, ते म्हटले थांबा, कुठं चालले तुम्ही? मला तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग संतांनी त्या ठिकाणी माझ्यावर अनुग्रह केला, मला संतांनी उपदेश दिला. त्याच्यामुळे माझं संपूर्ण जीवन सार्थकी झालं, कृतकृत्य झालं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. संताने सरता गेलो शापरी, संताने सरता गेलो शापरी, संताने सरता गेलो शापरी.
संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापिली. महाराज आपला अनुभव सांगताना सांगतात की संतांनी मला सरत केलं. कशाप्रमाणे सरत केलं? जसं चंदनाचं झाड एखाद्या बोरीच्या झाडाला सुद्धा सुगंधित करतं, आपल्या सामर्थ्याने सुगंधित करतं, त्याप्रमाणे मी सरत होण्याकरता प्रयत्न केले, पण माझ्या सामर्थ्याने मी सरता होऊ शकलो नाही. संत भेटले आणि संतांनी त्यांच्या कृपा सामर्थ्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला सरत केलं. विठ्ठल विठ्ठल. आता हे संत म्हणजे कोण आहेत? संत, संतांनी सरत केलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि संतांनी सरत केलं हे सांगण्याकरता महाराजांनी चंदनाचा आणि बोरीचा दृष्टांत का दिलेला आहे? पहिला शब्द आलेला आहे संत. कोणाला म्हणायचं संत? संत हा काय केवळ वेशावर अवलंबून नाही. संत हा काय विशिष्ट देशात राहतो त्याच्यावर अवलंबून नाही. स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे का मोठा आहे याच्यावर संतपणा अवलंबून नाही. संतांच्या लक्षणात जो बसला तो संत. सामान्य दिसणारे आपले सावता महाराज आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून केली आणि किती मोठी पदवी प्राप्त करून घेतली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. संत पदवीला जाऊन प्राप्त झाले. सामान्य दिसणाऱ्या जनाबाई गोऱ्या थापता थापता नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि किती मोठा अधिकार प्राप्त करून घेतला. देव त्यांची सेवा करायचा. विठ्ठल त्यांच्या संतपणाची कीर्ती त्यांना देव कपडे धुवू लागतो, सेवा करू लागतो, दळू लागतो, हे पार काशीपर्यंत त्यांची कीर्ती गेली. आणि काशीवरून असं म्हणतात, आपल्याकडे पुरी परंपरागत गोष्ट सांगितली जाते, काशीवरून कबीर महाराज त्यांच्या दर्शनाकरता आले पंढरपूरला. संत जनाबाई कुठं राहतात? संत जनाबाई कुठं राहतात? नेमकी सनाबाईची आणि एका बाईची गोवऱ्यावरून थोडीशी भांडणं झालेली. आणि ज्या बाईबरोबर भांडणं झालेली होती, भांडणं चाललेली होती, त्या बाईलाच कबीर महाराजांनी विचारलं का संत जनाबाई कुठं राहतात? म्हणजे गावातल्या एखाद्या नास्तिक माणसाला महाराजाचा पत्ता विचारला. तो जसा नीट सांगत नाही. ती बाई म्हणायला लागली, भांडकुदळी जणी कधीपासून संत झाली? अहो मगाच्यापासून माझ्याबरोबर गोवऱ्या करता भांडते. कबीर महाराजांना सुद्धा थोडा संभ्रम निर्माण झाला. ज्या बाईच्या दर्शनाकरता आपण आलो ती बाई तो खुशाल भांडते. जनाबाई समोर गेले आणि कबीर महाराज म्हणले, तुम्ही जनाबाई तुम्हीच का? म्हटले हो. अहो तुम्ही फार मोठ्या संत आहात म्हणून मी तुमच्या दर्शनाकरता आलो आणि तुम्ही तर खुशाल एका बाईबरोबर भांडताय. जनाबाई हसल्या, म्हटले तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? आणि माझा संतपणा काय एवढा कच्चा नाही, थोडं भांडलं की जायला. विठ्ठल विठ्ठल. संत आपल्या स्थितीमध्ये असतात, महिम्यामध्ये असतात. उपनिषदामध्ये मला वाटतंय जनकाच्या दरबारामध्ये जनक महाराजांनी सगळ्या ब्रह्मज्ञानी महात्म्यांची परीक्षा घेण्याकरता सगळे ब्रह्मज्ञानी महात्मे बोलवले. जो कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्या ब्रह्मज्ञानाने 1000 सोन्याच्या शिंगाच्या गायी घेऊन जायच्या. अनेक ब्रह्मज्ञानी आलेले होते आणि आलेले ब्रह्मज्ञानी होते ते पाहायला लागले, एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. कोण ब्रह्मज्ञानी आहे, कोण ब्रह्मज्ञानी आहे? पहिलं कोण उठतंय म्हणून एकमेकाच्या तोंडाकडे बघायला, पण कोणीच उठायला तयार नाही. होते सगळे ब्रह्मज्ञानी, पण मी ब्रह्मज्ञानी असं म्हटलं की तो ब्रह्मज्ञानी राहत नाही. कारण मी ज्ञानी आहे असं म्हटलं की ज्ञान वेगळं राहतं आणि तो वेगळा राहतो. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मज्ञानामध्ये मी ज्ञानी आहे ही वृत्ती चालत नसते. मग एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यात याज्ञवल्क्य ऋषी बसलेले होते. ते याज्ञवल्क्य ऋषी जनकाचे गुरु आहेत, ते उभे राहिले आणि शिष्याला म्हटले, शिष्या 1000 गायी घ्या आपल्याला. 1000 गायी घ्या म्हटल्याबरोबर बाकीचे जे होते बसलेले ते म्हटले, का हो याज्ञवल्क्य ऋषी तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? ते म्हटले,
जे कोणी ब्रह्मज्ञानी असतील त्यांना माझा नमस्कार. नमो ब्रह्मज्ञानीभ्यो. तुम्ही गायी नेता म्हटले गो कामा वयम. आम्हाला काय गायीची इच्छा आहे म्हणे फक्त. आम्ही हे नाही विचारत गायीची इच्छा आहे. तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? ब्रह्मज्ञानी आहे असं म्हटलं नाही बरं का. कारण खरा ब्रह्मज्ञानी मी ब्रह्मज्ञानी आहे असं म्हणत नाही. मग एक दुसरा ऋषी उभा राहिला शाकल्य नावाचा. तो म्हणायला लागला का हो तुम्ही खुशाल गायीची इच्छा करता आणि ब्रह्मज्ञानी म्हणवता. तेव्हा तिथे याज्ञवल्क्याने उत्तर दिले माझं ब्रह्मज्ञान काही एवढं कच्चं नाही. थोडीशी इच्छा केली की निघून जायला. विठ्ठल तसं जनाबाई म्हटले माझे संतपणा एवढा कच्चा नाही. थोडंसं भांडण झालं की निघून जायला. संतांच्या लक्षणात जो बसला तो संत. संतांची लक्षणं सांगितली. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी तेथ दृष्टी पडवावडी कामिनी जैशी. संतांना चोखडं आत्मज्ञान झालेलं असतं. चोखडं आत्मज्ञान म्हणजे काय? आमचे गुरुवरी सांगत असतात ज्याला आपल्यातला देव कळाला, ज्याला जगातला देव कळाला, आपल्यातलाही आणि जगातला देव एक आहे कळालं आणि जो दुसऱ्याला देव दाखवू शकतो ते संत. विठ्ठल मनुष्याला आपल्यातला देव कळाला पाहिजे आणि मनुष्याला जगातलाही देव कळाला पाहिजे बरं का. तर तो परिपूर्ण देव कळाला असं समजा. काही लोकांना आपल्यातला देव कळतो पण जगातला कळत नाही. ब्रह्म सर्वगत सदा जेथे नाही अनुविषम ऐसे जानती ते आखी दुर्गम तयाची भेट झाली भाग्य परम साधू ऐसे कैसी आनी भेटती ते साधू ऐसे कैसी आने भेटती ते साधू ऐसे कैसी आने भेटती ते साधू. त्या ठिकाणी आपल्यातला देव कळायला पाहिजे. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये असं येतं शेवटच्या कालावधीमध्ये सद्गुरू जोग महाराज एका खोलीत बसलेले असायचे आणि जोग महाराजांना हातात माळ घेऊन जप करताना कोणी पाहिलं नाही, पूजा करताना कोणी पाहिलं नाही, काही वाचताना कोणी पाहिलं नाही. त्यांना जर कोणी पाहिलं खिडकीतून तर एक भला मोठा असा आरसा असायचा आणि त्या आरशासमोर ते असे नुसते डोलत राहायचे. डोलत राहायचे म्हणजे ते सहज स्थितीमध्ये राहत होते. असं वर्णन आलंय शास्त्रामध्ये. उत्तमा सहजा अवस्था, मध्यमा ध्यान धारणा. पुढचं मी सांगत नाही. सहज अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. बाहेर आल्यानंतर त्यांचा चेहरा एवढा प्रसन्न असायचा, आनंदी असायचा. लोक त्यांचा चेहरा पाहिला तरी आनंदी व्हायचे. लोक विचारायचे का हो महाराज तुम्ही दिवसभर एका खोलीत बसलेले असतात, तुम्हाला भेटायला कोणी येत नाही, तुम्हाला वाचायला काय नाही, तुम्हाला पाहायला काय नाही, तरीसुद्धा तुम्ही आनंदी कसे काय? ते म्हणायचे तुला कोणी सांगितलं की आनंद बाहेर आहे म्हणून? आनंद आपल्याजवळच आहे. आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी. आनंद बाहेर नाही, आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. आपले गुरुवरी सांगत असत सुखरूप असलेल्या जीवाला सुखाची इच्छा होणं हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल काय म्हणलं? सुखरूप असलेल्या जीवाला सुखाची इच्छा होणं हे त्याच्या दुःखाचं कारण आहे.
कारण जीव मूळचा सुखरूप आहे. भगवान सांगतात ममैवांशो जीवलोके. सुखाला जीवाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. बघा तुम्ही रोज संध्याकाळी मनुष्य झोपतो. झोपेमध्ये सुख आहे का दुःख आहे दत्ता महाराज? झोपेत सुख आहे का दुःख आहे? एवढंच सांगा ना, सोपा प्रश्न आहे. सुख आहे झोपेत, म्हणून माणसं कीर्तनात सुद्धा झोपा काढतात. झोपेत सुख आहे. म्हणजे झोपेत जे आपल्याला सुख प्राप्त झालंय कुठून आलं? एखाद्या माणसाला सांगायचं तुला खायला पाहिजे ते देतो, तुला पाहायला पाहिजे ते देतो, तुला ऐकायला पाहिजे ते देतो, फक्त झोपायचं नाही. किती दिवस मनुष्य राहील? एखादे दिवस राहील, 2 दिवस राहील. 2 दिवस झाले की म्हणतो सगळं बाजूला करा, मला झोपू द्या. आणि बघा झोपला की मनुष्य परत ताजा तवाना होतो बरं का. 4 दिवसाचा न झोपलेला मनुष्य असू द्या, 4च तास झोपू द्या, लगेच चेहऱ्यावर आनंद येतो. झोपेमध्ये मनुष्य काय होतो? सुखी होतो. झोपेमध्ये जे सुख आहे ते कुठलं सुख आहे? आत्म्याचं सुख आहे, आपलं सुख आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. एक मोठे संत होऊन गेले उत्तरेमध्ये, स्वामी अखंडानंद सरस्वती. त्यांनी असं लिहिलंय, माणसाला देवाने झोप का दिली माहिती आहे का? त्यांचं वचन आहे, झोप निद्रा इसलिए दी हुई कि सुख बाहर नहीं सुख अंदर है. निद्रा इसीलिए भगवान ने आपको दी है, सुख जो है धरने में नहीं छोड़ने में है. पकडणे में सुख नाही, सब छोडणे में है. झोपेत माणसाला सगळं सोडावं लागतं, तेव्हा तो सुखी होतो. सोडावं लागतं म्हणजे मला झोपायचा हाही विचार सोडावा लागतो, त्याच्याशिवाय झोप येत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्यातला देव कळाला पाहिजे, तसा जगातला सुद्धा देव कळाला पाहिजे. काही ना आपल्यातला देव कळतो पण जगातला देव कळत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर चांगदेव महाराज काही सामान्य नव्हते बरं का. किती मोठे होते चांगदेव महाराज. समाधी लावत होते चांगदेव महाराज. किती वेळा समाधी लावून त्यांनी काळाला परत लावलं होतं? 14 वेळेस. 1400 वर्ष जगले सावंतराव महाराज. आणि चांगदेव महाराज समाधी लावून बसायचे, काळ आला की काळ वाट बघायचा, निघून जायचा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज. आणि ज्यावेळेस त्यांनी कीर्ती ऐकली कोणाची? ज्ञानेश्वर महाराजांची. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, पितर जेव घातले. सगळी कीर्ती ज्ञानोबारायांची ऐकल्यानंतर चांगदेव महाराजांना आनंद झाला का दुःख झालं? काहीतरी बोला ना. हा, चांगदेव महाराजांनी ज्ञानोबारायांची कीर्ती ऐकल्यानं आनंद नाही झाला, त्यांना खेद वाटला, दुःख झालं. अशी सिद्धी मला येत नाही. माझ्यापेक्षा सुद्धा जगात कोणीतरी मोठं आहे. दुसऱ्याचा मोठेपणा ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं, लक्षात ठेवा. बहुतेक लोकांना जे दुःख आहे ते आपल्या दुःखामुळे नाही, दुसऱ्याच्या मोठेपणामुळे. विठ्ठल चांगदेव महाराजांना रात्रीची झोप आली नाही. चांगदेव महाराजांनी दुसऱ्या दिवशी उठल्या ठरवलं की मला ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला जायचं. त्यांच्याकडे जी सिद्धी आहे ती माझ्याकडे नाही. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. शिष्य गोळा झाले. शिष्य म्हणायला लागले, कुठं चालले महाराज, कुठं चालले महाराज? ते म्हटले, मला ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जायचं आणि त्यांचं शिष्यत्व पत्करायचं. शिष्यांनी विचार केला, एका ग्रंथात असं लिहिलंय, आता चांगदेव महाराज तिकडे गेले आणि त्यांचे शिष्य झाले तर आपल्या पंक्तीचं काय होणार? रोज चांगदेव महाराज सिद्धीच्या द्वारे त्यांना पंचपक्वानाच्या पंक्ती देतो. 1400 शिष्य होते. मग चांगदेव महाराजाला जाऊ द्यायचं नाही म्हणून शिष्य आले, म्हटले, महाराज तुम्ही त्यांच्याकडे जाणं म्हणजे तुमचा कमीपणा आहे. अहो तुम्ही एवढे मोठे आहेत, कशाला त्यांच्याकडे जाता? मग काय करू? म्हणजे त्यांना तुम्ही पत्र पाठवा. मग चांगदेव महाराजांनी पत्र लिहायला घेतलं. काय लिहावं सुचलं नाही आपल्याला, सगळ्यांना ती कथा माहिती आहे. कोरच पत्र चांगदेव महाराजांनी पाठवून दिलं. मुक्ताबाईंच्या हातात पत्र पडल्यावर मुक्ताबाई म्हटल्या, 1400 वर्ष हा बाबा जगलाय पण अजून कोराच राहिला.
तेव्हा ज्ञानेश्वर महाराज रागवले. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, मुक्ते कोरा आहे ना म्हणूनच बरा आहे. चांगदेव महाराजांचं पत्र मला वाचता येत आहे. चांगदेव महाराजांचं अंतःकरण शुद्ध झालंय. चांगदेव महाराज कोरे आहेत, असं कोरं होणं सुद्धा सगळ्याला जमत नाही. विठ्ठल विठ्ठल गुरुकडे जायचं असेल तर कोरं होऊन गेलं पाहिजे बरं का. आपण गुरुकडे जातो पण अगोदरच आपल्या पाठीवर काहीतरी लिहून जातो. हो, बघा लोक येतात आपल्याकडे, आपण त्यांना उपदेश करायला लागलं, सांगायला लागलं की ते म्हणतात आमच्या गुरुनी असं सांगितलंय, आमच्या गुरुनी हे सांगितलंय. बाबा मग त्यांच्याकडेच शिक ना, तू इकडं माझ्याकडे कशाला आला. म्हणजे पूर्वग्रह घेऊन आपण जातो. का उद्धार होत नाही आपला? कारण आपण आपल्या डोक्यातल्या कल्पना घेऊन गुरुकडे जातो. विठ्ठल विठ्ठल चांगदेव महाराजांचं कोरं पत्र वाचलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्या कोऱ्या पत्रावर आनंद झाला महाराजांना आणि त्याच्यावर ओव्या लिहिल्या. किती? 65. त्याला चांगदेव 65 म्हणतात. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगट नान लपाला असे नखो मता जो. चांगदेव महाराजांना ज्ञानोबराय पत्रात लिहितात, चांग या तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे परिसिद्ध भेटीशी विस कुसे म्हणून विये. चांगदेव मला तुला भेटायला यावं वाटतं रे, खूप भेटायला यावं वाटतं, पण काय करू म्हटले. मला तुला भेटायला यायचं असेल तर मला ज्ञानदेव व्हावं लागेल आणि तुला चांगदेव करावं लागेल. एक चैतन्य असताना त्या चैतन्यामध्ये 2 विभाग करायचे आणि परत त्याचं एक करायचं. म्हणजे मोती फोडायचा आणि मग जोडायचा. यापेक्षा न फोडता आपली भेट आहेच. विठ्ठल 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 चांगदेव महाराजांना आपल्यातला देव कळालाय पण जगातला देव कळाला नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 मध्ये आत्मा ब्रह्मरूप आहे, आत्मा आनंद रूप आहे, आत्मा असंग आहे, आत्मा दृष्ट आहे याच्यावर जास्त भर दिला नाही. आत्मा ब्रह्मरूप आहे याच्यावर भर दिला आहे. म्हणजे आत्म्याच्या संबंधाने 2 प्रकारची भ्रांती सांगितली, एक परोक्षतेची आणि एक परिच्छिन्नतेची. आत्मा मी आहे हेही कळलं पाहिजे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे हेही कळलं पाहिजे. थोडक्यात जगातला देव सुद्धा कळाला पाहिजे. जनी वनी अवघा देव विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल विस्तारला देव कळाला, जगातला देव कळाला. जो जगातला देव आपल्यातला देव सगळ्यांना दाखवू शकतो ते संत आहे. असे संत मला भेटले आणि त्यांनी मला सर्त केलं. ते सर्त केलं म्हणजे काय केलं? जीवाचा सारखा प्रवास सुरू आहे, या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात. जीवामध्ये त्या ठिकाणी अपूर्णता आहे. जोपर्यंत संत भेटत नाहीत तोपर्यंत जीवात अपूर्णताच राहते. तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, अगोदर लोक भेटली पण त्यांनी मला परत केलं. परत केलं म्हणजे पुन्हा पुन्हा संसारात आणलं. संत भेटल्यानंतर मात्र संतांनी उपदेश केला, संतांनी कृपा केली आणि माझं जीवन पूर्ण केलं. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण असलेला जो परमात्मा आहे त्याचा साक्षात्कार करून दिला. संतांनी मला सर्त केलं, पण हे सांगण्याकरता महाराजांनी दृष्टांत दिला. चंदनी ते बोरे
तैसा परी कंदाले सरता गेलो तैसा परी तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिलाय, चंदन इथे बोरी व्यापी येले. ज्याप्रमाणे चंदनाचं झाड असतं ते बोरीच्या झाडाला सुद्धा सुगंधित करतं, त्याप्रमाणे संतांनी माझं जीवन सुगंधी केलं, माझं जीवन पवित्र केलं, मला सरतं केलं. तुकाराम महाराजांनी चंदनाची उपमा जी आहे ती संतांना दिलेली आहे आणि आपल्याकडे मात्र बोरीची उपमा घेतलेली आहे. चंदनाची उपमा संतांना का दिली तर काही गुणधर्म चंदनाचे आणि संतांचे साम्य आहेत किंवा जुळतात. चंदनामध्ये काय गुणधर्म आहेत जे संतांशी जुळतात? पहिला गुणधर्म असा आहे की चंदन जो आहे तो आपल्या सहवासात आलेल्या झाडाला सुगंधी करतो. ज्ञानोबारांची ओवी आहे, चंदनाचे नि अंगा निळे शिवतले निंब होते जे जवळे तिही निर्जीवी देवाचे निडळे बैसका केली. चंदनाच्या अंगावरून आलेला वारा आहे तो लिंबाच्या झाडावर गेला तर हळूहळू लिंबाचं झाड सुद्धा सुगंधी होतं. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्श. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्श. आपल्याकडे चंदन जास्त मिळत नाही. आपण जर चंदन घ्यायला गेलो काही म्हैसूर भागामध्ये तिकडे दक्षिणेमध्ये चंदन विकतात. एवढंच विधभर लाकूड असतं. किती रुपयाला हो म्हणतात 1 लाख रुपये. स्वस्त नाही का म्हटले त्याच्या शेजारचं घ्या ते विधभरच असतं. हे किती रुपयाला म्हटले 50,000. अहो ह्याच्यापेक्षा स्वस्त नाही का म्हणजे त्याच्या शेजारचं घ्या ते विधभरच असतं. दिसायला तिन्ही लाकडं सारखी. मग हे कितीला म्हणजे 25,000. सारखी दिसायला लाकडं पण एकाची किंमत 1 लाख, एकाची किंमत 50,000 आणि एकाची 25 का म्हटले पहिला चंदन आहे, दुसरा चंदना शेजारचा आंबा आहे आणि तिसरा चंदना शेजारचा लिंब आहे. विठ्ठल विठ्ठल. चंदन त्या ठिकाणी दुसरं गुणधर्म आहे, चंदन शीतल करतो. त्याप्रमाणे संत सुद्धा तुमचं आमचं जीवन सगळ्यांचं काय करतात? शीतल करतात. त्रिविध तापाने तापलेला हा जीव आहे पण संतांची भेट झाली. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती किंवा पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदास. चंदन जसा जगात झिजतो तसे संत सुद्धा झिजतात म्हणून संतांना चंदनाची उपमा दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंग. आणि आपल्याला कशाची उपमा दिलेली आहे? बोरीची उपमा दिलेली आहे. बोरीमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा चांगले समान गुणधर्म आहेत बरं का. ज्ञानोबारायांनी रजोगुणी माणसं, तमोगुणी माणसं, दुर्जन माणसं कशी असतात हे सांगण्याकरता बोरीचं उदाहरण दिले. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात. बोरी कशी असते बघा. गोवी गेली या जवळी झगटली या अंग फाळी फळे तरी आत पोळी बोराटी जैशी. ज्ञानोबाराय म्हणतात बोरीचं झाड एखादं बांधावर असतं, आपण शेजारी जायला लागलो ते बोरीचं झाड आपल्याला ओढून धरतं. थांबा जरा चहा पिऊन जा म्हणतं. बरं काढायला जर आपण गेलो तर आणखीन गुंतत जातं. तसं बोरीच्या झाडासारखी काही माणसं आहेत. बोरीला असे 2 काटे असतात, एक सरळ आणि एक वाकडा. तसं दुर्जन माणसालाही 2 काटे, एक अहंकाराचा काटा आणि एक ममतेचा काटा. पण अशी दुर्जन माणसं सुद्धा
संतांच्या सहवासात गेली, श्री आनंद भारती महाराजांच्या सहवासात आली आणि त्या बोरी सुद्धा सुगंधी झाल्या. विठ्ठल विठ्ठल. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एक उदाहरण सांगतो. महिपती महाराजांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलंय. त्या चरित्रामध्ये असं लिहिलं, त्या ठिकाणी एकदा तुकाराम महाराजांच्या घरी काही चोर गेले. चोरी करण्याकरता रात्रीच्या वेळेस गेले. बरोबर एकादशीचा दिवस निवडला. एकादशीच्या दिवशी त्यांना माहिती आहे तुकाराम महाराज घरी नसतात. तुकाराम महाराज कीर्तनाला जातात. आता महाराजांच्या घरी काही एवढं वैभव नव्हतं, संपन्नता नव्हती, परंतु महाराजांच्याकडे एक म्हैस होती. आणि ती म्हैस जी होती ती जिजाबाईने आपल्या माहेरून आणलेली होती. चोरांना काय, म्हैस सोडली, चोर निघून जायला लागले. इकडे तुकाराम महाराज कीर्तनात तल्लीन झालेले आहेत, दंग झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी देवाच्या लक्षात आलं की म्हैस गेली. हो, देवाला सगळं कळतं बरं का. म्हणजे कोण कोण कीर्तनाला आलंय ते देवाला कळतं, कोण कोण कीर्तनात नीट ऐकतंय ते देवाला कळतं, कोणी कोणी सप्ताची पावती फाडली ते देवाला कळतं, कोण इथं झाडू मारतंय हे देवाला कळतं. म्हैस गेलेली देवाला लगेच कळालं. भगवान परमात्म्याने काय केलं, ते मूर्तीतून भगवान परमात्मा एक रूप धारण करून तिकडे गेले म्हैस अडवायला. आणि चोरांच्या रस्त्यात एका राक्षसाचं रूप धारण करून उभे राहिले. भला मोठा राक्षस, हातामध्ये गदा वगैरे घेतलेला. चोरांनी पाहिल्याबरोबर चोरांना असं वाटलं या गावात राक्षस आलेला आहे, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊन दुसरीकडे जायला लागले. तिकडेही राक्षस उभा. तिसरीकडून जायला लागले, तिकडेही राक्षस उभा. एक चोर त्यातला जरा सज्जन होता बरं का, चोरच होता पण तो सज्जन होता. तो म्हटला, हे बघा आपण तुकाराम महाराजांची म्हैस चोरली ना, म्हणून आपल्या मागं राक्षस लागला. आता सुटायचं असेल तर म्हैस सोडा. दिली म्हैस सोडून आणि चौथ्या रस्त्याने पळायला लागले. पण देव होता तो. चौथ्या रस्त्यात देव उभाच राहिलेला होता. देवाला माहिती आहे आज गेले तरी परत उद्या येतील. कायमची कटुकट मिटून टाकायची, त्यांना आता सोडायचं नाही. चौथ्या रस्त्यात सुद्धा राक्षस उभा आहे. आता काय करायचं. एक त्यातल्या त्यात बरा चोर होता. तो म्हटला आता सुटायचं असेल तर कीर्तनाकडे चला म्हटला. मधल्या बोळीतून तिघं चोर कीर्तनात गेले. आता कीर्तनात गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या मागे उभं राहिले टाळ घेऊन. समोर लक्ष दिलं तर तो राक्षस बरोबर बाहेर उभा होता. तो खुनवायचा, बाहेर या म्हणायचा, बघतो तुमच्याकडे. मग एका चोराला काय राहवलं नाही. विठो रुक्माई भजन झालं की एक चोर तुकाराम महाराजच्या कानाजवळ गेला. महाराज समोर बघा ना, एक राक्षस आमच्या मागे लागलाय ना, आम्हाला खुनवतोय, बाहेर या म्हणून. तुकाराम महाराज म्हटले, अरे तुम्ही काहीतरी चूक केली असेल म्हणून तुमच्या मागं राक्षस लागला. आपल्या जीवनात जी काही दुःख येतात त्याच्या पाठीमागे आपलं कर्म असतं बरं का. काहीतरी चुकलेलं असतं. चूक करताना मनुष्य विचार करत नाही आणि दुःख आल्यावर म्हणतो मला त्या ठिकाणी का दुःख आलं. तुम्ही काहीतरी चूक केली असेल. म्हटले महाराज आमच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. म्हणजे काय चूक झाली ते. म्हटले तुमच्या घरची म्हैस चोरली होती म्हणे आम्ही. मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं कोण राक्षस गेलेला आहे. तुकाराम महाराजांनी देवाच्या मूर्तीकडे बघितलं, देव काय दिसले नाही. आणि मोठ्या मोठ्याने मग कीर्तनातच हाका मारायला सुरुवात केली. ओ देवा इकडे या म्हटले. तुम्हाला लहानपणी गुरवळायची सवय लागली ती काय अजून गेली नाही. कीर्तनात उभं राहायचं, कशाला गेले त्या म्हैशीकडे. आणि चोरांना सांगितलं, हे बघा कीर्तन संपू द्या, तुम्ही भजन करा. कीर्तन झालं की मी माझ्या हाताने तुम्हाला म्हैस देतो, कोणता राक्षस अडवतोय ते बघू. आता असं तुकाराम महाराज मानल्यानंतर चोर चोर राहिले नाही. लक्षात ठेवा. महाराजांचे पाय धरले. म्हटले आजपासून आम्ही तुमचे टाळकरी झालो. होत्या बोरी चंदन झाले. विठ्ठल विठ्ठल अशी कितीतरी माणसं आनंद भारती महाराजांच्या सहवासात आले. होत्या बोरीच. मला कोणीतरी सांगितलं चरित्र आलेल्या महाराजांना म्हणायला लागले कुठून संत आला, कुठून साधू आला, काहीतरी आम्हाला चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत. मग महाराजांच्यावर प्रसंग आलाच. घोड्यावर बसवलं, चाक ओढायला लावलं आणि महाराजांनी ते ओढून दाखवलं आणि दाखवल्यावर मग नमस्कार लोक करायला लागले. लक्षात द्या. मग महाराजांनी त्यांना आशीर्वादच दिला. त्यांना महाराजांनी दुःख नाही दिलं. तुम्ही मला त्रास दिलाय
मी तुम्हाला दुःख देणार नाही, तुमचंही कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल. तुमचंही कल्याण होईल. 1.5 एकर असू दे नाही तर 2 एकर असू द्या, असा आशीर्वाद दिला, लक्षात ठेवा. म्हणून चंदनी ते बोरी व्यापेली. पण महाराजांना हा चंदनाचा दृष्टांत कमी वाटायला लागला. कारण चंदन जो आहे तो सगळ्या झाडांना सुगंधी करतो, पण 2 झाडं चंदनाजवळ असली तरी सुगंधी होत नाहीत. त्याच्यातलं एक आहे केळीचं आणि एक आहे वेळूचं. त्या झाडांना चंदन सुगंधी करत नाही, हा दोष आहे त्याच्यामध्ये. चंदन त्या ठिकाणी चंदन सुगंधी करतो, पण चंदन नाही करत. संतांच्या मध्ये हे दोष नाहीत. संत हे चंदनापेक्षा श्रेष्ठ आहेत हे सांगण्याकरता दुसरं चरण. गुण दोषयाते न विचारी काही, गुण दोषयाते न विचारी काही, गुण दोषयाते न विचारी काही, गुण आपुलिया सावनीला पायी आपुलिया गुण दोषयाती न विचारी काही, गुण दोषयाती न विचारी काही. गुणदोषाकडे पाहत नाही. गुणदोषाकडे तुम्ही आम्ही पाहतो. वास्तविक पाहता संत सर्वांच्याकडे पाहत असताना प्रेममय अंतकरणाने त्या ठिकाणी पाहत असतात. तसं पाहायला गेलं तर गुणदोष व्यक्तीत असण्यापेक्षा जास्त आपल्या प्रेमात असतात. वसंती प्रेमनी गुणा न तू वस्तुनी असं म्हटलं. प्रेमामध्ये गुणदोष राहत असतात. आपल्या प्रेमाची व्यक्ती असेल तर माणसाला दोषसुद्धा गुण दिसतात, आणि प्रेमाची व्यक्ती नसेल तर गुणसुद्धा दोष दिसतात. संतांचं सर्वांच्या विषयी प्रेम असतं. ज्ञानोबांनी उदाहरण दिले, पुजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे, अतिथीचा तैसे पुढीलाचे दोष, आपुलिया दृष्टी चोख, करुणी घाली अवलोक तयावरी. संताकडे अनेक दोषी लोक जरी आले तरी सुद्धा त्यांचा दोष बाजूला ठेवला आणि संतांनी त्यांचाही उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल. पहिली प्रतिक्रिया साप पाहिला, काही लोक लगेच पळून जातात. साप आहे, साप आहे, साप, चला पळून. दुसरी प्रतिक्रिया असते, काही लोक साप पाहिला की पळून जात नाहीत. ते म्हणतात काठी आणा, काठी आणा. काठी आणून त्याच्यानंतर त्या काठीने सापाला मारून टाकतात. तिसरे काही लोक असतात, ते पळूनही जात नाहीत, ते काठी आणत नाहीत, त्या सापाला धरतात, सापाचा विषारी दात काढतात आणि त्या सापाच्या द्वारे लोकांची करमणूक करतात. तसं संतांचं काम कसं आहे, दुर्जन पाहिला, तुमच्या आमच्यासारखे म्हणतात नको दुर्जनाचा संग, पळा.
देवाचं काम असं आहे, दुर्जन पाहिला भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी काठीने मारूनच टाकतो. संत काय करतात, दुर्जनालाही जवळ करतात, त्याच्यातला दुर्जनत्व घालतात, त्याला साधू बनवतात, त्याच्या जागी जगाचा उद्धार करतात. विठ्ठल विठ्ठल अहो, एवढा लोकांनी त्रास दिला. ज्ञानोबारायांनी पसायदानात पहिली मागणी कोणाकरता मागितली सांगा? जे खळांची खळ मरो म्हटलं नाही, खळांची व्यंकटी सांडो. म्हणून गुणदोष याती, गुणदोष शब्दाचा अर्थ आणखीन असा सांगितला. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये वसुदेवजी आणि नारदजींचा संवाद आलाय. त्या वसुदेवजी नारद महर्षींची स्तुती करताना असे म्हणतात, तुवा व्यास देखोनी सज्ञान, उपदेशिले ब्रह्मज्ञान, दुरो बाळक अज्ञान, म्हणून जाण अनुपेक्षिशी. व्यास खूप ज्ञानी आहे म्हणून त्यांना उपदेश केला, आणि ध्रुव अज्ञानी म्हणून त्याला सोडून दिला. असं तुम्ही करत नाही. म्हणजे त्यांचा गुण पाहिला नाही, याच्यातला अज्ञान नावाचा दोष पाहिला नाही. गुणदोषही याती, आणि तुम्ही यातीचाही विचार करत नाही. संत कधी जातीचा विचार करत नाही. हो, प्रल्हादजी दैत्य कुळातले होते, पण प्रल्हादजींना सुद्धा आईच्या पोटात असतानाच नारद महर्षींनी उपदेश केला. विठ्ठल विठ्ठल. एखादा दुर्जन असला तरी त्याच्यावर संत कृपा करतात, कारण संत समर्थ असतात. हे शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे आले समर्थाचे तुका म्हणे आले समर्थाचे तुका म्हणे आले समर्थाचे, तुका म्हणे आले समर्थाचे अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे असते. समर्थ. ज्ञानोबारायांनी देवाचं वर्णन करताना असं वर्णन केले. अहो राणीची या पाला खायरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा नजनेची काही, म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. समर्थांनी जर ठरवलं करायचं, कर्तुम शक्ती कशाला म्हणतात? त्यांनी ठरवलं ना करायचं, त्याला कोणीच अन्यथा करू शकत. एखादी गोष्ट घडणार असेल त्यांनी ठरवलं होऊ द्यायची नाही, होत नाही. आणि एखादी गोष्ट जशी घडते त्याच्यापेक्षा विपरीत करून दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. म्हणून तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा रंक त्याचा. रंक असलेला त्यांच्या सहवासात गेला तर राणा होऊ शकतो. हे केवळ लौकिक दृष्टीने घेऊ नका बरं का. जीव जो आहे तो सुखाकरता रंक झालेला आहे. संतांच्या सहवासात गेला
तो सुखाचा राजा होतो. विठ्ठल विठ्ठल अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. वेळ आपली संपलेली आहे, त्यामुळे मी उदाहरण सांगत नाही. प्रत्यक्ष उदाहरण जर पाहिलं, या ठिकाणी पुण्यतिथीचा उत्सव सुरू आहे ज्यांचा, आनंद भारती महाराज, अनेक जीव त्यांच्या सहवासात गेले, अनेक लोक त्यांच्या सहवासामध्ये आले आणि आपण सगळेच आलो त्यांच्या सहवासामध्ये. तसं पाहायला गेलं तर ते येण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये सुखाची उणीव होती, पण बाबा आपल्या जीवनामध्ये आले. बाबांच्या नंतर ही सगळी साधू संत मंडळी आपल्या जीवनामध्ये आली आणि आज आपल्याला हे पारमार्थिक सुख सगळ्यांना अनुभवायला मिळते. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. संतांच्या सहवासात गेल्यानंतर कशी क्रांती घडते. आम्ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो. अनेक विद्यार्थी येतात. आता मी पहिल्या वर्षाला शिकवतो. आल्या आल्या विद्यार्थी असतो, त्याला काहीच कळत नाही, पण 4 वर्ष तिथे राहिल्यानंतर त्याच्यातलेच विद्यार्थी असे आहेत, कोण ज्ञानेश्वरी पाठ करतं, कोणी गाथा पाठ करतं. जोग महाराजांनी फार मोठी कृपा केली. अशी संस्था आहे की जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. 5,000च्या वर कीर्तनकार संस्थेने तयार केले. महाराष्ट्रात असं तुम्हाला कुठे गाव सापडणार नाही जिथे संस्थेचा विद्यार्थी नाही. म्हणून कुठली पत्रिका कार्यक्रमाचे बघा, त्याच्या 4-5 संस्थेचे विद्यार्थी असतातच. त्याला कारण जर काय असेल, जोग महाराजांनी हे सगळं ज्ञानाचं भांडवल उघडं केलं. आपण सगळे सुखाकरता रंक आहोत, पण आपण त्या ठिकाणी राजा झालो, त्याला संतांची कृपा आहे, लक्षात ठेवा. हो, आम्ही महाराजांचं जीवन पाहिलं. महाराज आम्ही बरोबरच होतो आळंदीमध्ये. त्यांनी आता आल्यावर ओळख मला सांगितली. एखाद्या जीवावर ज्या संतांची कृपा झाली, कसं त्या ठिकाणी संत त्याच्याकडून सगळं करून घेतात, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपले एकलव्य भारती महाराज आहेत. विठ्ठल 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 आपण काय करायचं, फक्त संतांच्या सहवासात जायचं. आपण फक्त भारती महाराजांना शरण जायचं. आपल्या जीवनात निश्चितच आपल्याला ते सुखाचा राजा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण नेहमी संतांच्या जवळ जायचं, संतांचं नामस्मरण करायचं. ज्ञानेश्वर माऊली